तर मंडळी नमस्कार, राम राम. हा आहे आपली झटका मशीन, जी की मी काही ऑनलाईन कंपोनंट मागून बनवली आहे. ज्यामध्ये ही जी तुम्ही बॅटरी बघता, ही 12 वोल्ट 12 एचची बॅटरी आहे, जी आपल्या फवारणी पंपात असते. आणि ही मधली PCB बघू शकता, हे त्याचं ट्रान्सफॉर्मर आणि पुढे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि एक अर्थिंग आणि फॅन्ससाठी असा हा झटका मशीन आहे. मी झटका मशीन टोटल 1500 रुपयात बनवले. त्यासाठी मी बंद चालू करण्यासाठी हे स्विच टाकलं, जे आपला वर अडकवून ठेवायचे आहे मशीन आपल्या पत्रामध्ये जाळायला. मग हे चालू करायचं. हे मशीन चालू केली. इकडे बघा, हा स्पार्क बघू शकता. फट फट खूप चांगला आवाज येतो याच्यामध्ये. मी याचा आवाज बंद केला, तुम्ही आवाज ऐका आता. जसं की तुम्ही बघू शकता, याचा किती छान आवाज येतो. खूप छान स्पार्क याच्यातून क्रिएट होतो. झटका खूप छान आणतो. ही माझी ड्रिल मशीन मोडली आहे, याला बरोबर करणं चालू आहे. बघू शकता, हा झटका मशीन. ह्यावेळी स्विच टाकलं कारण आपला स्विच दुरून बंद करता येतो, मशीन जवळच काम नाही. खूप जोरदारच्याने झटका बसतो. मला एक बसला आहे. आणि मी हे पूर्ण कवर करण्यासाठी, हे बघू शकता, हे बॅटरी चार्ज करण्यासाठी मी एकूण आपल्या बॅटरीचे चार्जर आहे, फवारणी पंपाचं चार्जर, त्याची बॉडी काढून फक्त PCB तेवढी फिट केली आहे. जेणेकरून जसं आपण लाईटहून याला चार्ज करू शकतो, हे कॅपॅसिटर, ही बॅटरी आणि याच्यातून हे ट्रान्सफॉर्मर झटका देतो. म्हणजे चार्जिंग करायला मला बार बार काढायला घ्यायची काम नाही. हे सर्व एका जागी बसून फिट करून टाकलं, डायरेक्ट AC लाईनची सप्लाय दिली बॅटरी चार्जिंगसाठी, काम खतम. कारण आपल्या शेतामध्ये रोज लाईट राहते, त्याच्यामुळे आपल्याला चार्जिंग किंवा सोलर प्लेट बसवायचं काम नाही. डायरेक्ट बिना सोलर प्लेटची आपली झटका मशीन काम करणार.